राज्यमंत्री माधुरी मिसाळ परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असताना त्यांच्या प्रमुख उपस्थितीत परभणी शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयातील सभागृहात भारतीय जनता पक्षाच्या ग्रामीण पदाधिकारी यांची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात संवाद बैठक रविवारी दुपारी पार पडली। यावेळी राज्यमंत्री यांनी भाजप ग्रामीण पदाधिकाऱ्यांना कडक सूचना देत ग्रामीण भागातील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला कसं यश भेटेल अशी तयारी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठेवावी असे मार्गदर्शन यावेळी त्यांनी ग्रामीण भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिले आहेत। भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राज्यमंत्री यांच्याकडे परिवहन खाता असल्यामुळे पालम शहराची बस स्थानकाचे निर्मितीची मागणी केली व सोबतच पूर्णा तालुक्यातील विविध समस्या सांगितल्या व त्याच्यावर लवकर पर्याय करण्यात यावा अशी विनंती सुद्धा केली। यावेळी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, राजेश देशमुख, व्यापारी आघाडी अध्यक्ष प्रमोद वाकोडकर, विद्याताई पाटील, डॉक्टर विद्याताई चौधरी, विठ्ठल रबदडे, डॉक्टर संजय रोडगे, शिवाजीराव मोहोळ, सुरेश भुमरे, डॉक्टर खटिंग आदींसह भाजप ग्रामीणचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, आपले आयुक्त, बाकी माझ्याकडे नगर विकास आहे, त्याचप्रमाणे वैद्यकीय शिक्षण आहे, सामाजिक न्याय, समाज कल्याण आहे, अल्पसंख्याक आहे। या सगळ्या विषयाचा आढावा आज या बैठकीमध्ये घेतला। सगळ्या खात्याचे अधिकारी उपस्थित होते। परिवहन आहे माझ्याकडे, त्यामुळे ह्या परभणी शहरामधलं नगरविकास असल्यामुळे इथला पाण्याच्या ह्याच्यामधला, घनकचऱ्याच्या ह्याच्यामधले, ड्रेनेजच्या ह्याच्यामधल्या, हॉस्पिटल, मेडिकल एज्युकेशन आहे, तसंच महानगरपालिकेचे जे आरोग्य विभाग आहे त्याचा, आपले ST स्टँड, बस स्टँड, या सगळ्याचा आढावा आता आम्ही घेतलेला आहे। त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण मी आत्ता माझ्याकडे नोट केलेल्या आहेत। बऱ्याचशा प्रोजेक्ट जे आत्ता आपल्याकडे चालत आहेत, सर्वात आता मोठा 29 तारखेला मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते उद्घाटन आहे आपल्या मेडिकल कॉलेजचं, त्याच्या संबंधीचा पण आढावा आत्ता मी घेतला आहे। आणि त्यांच्या ज्या काही मागण्या त्यांच्याकडनं पण आलेल्या आहेत त्या पण सरकारकडनं त्यांना जे काही अपेक्षा आहेत त्या पण पूर्ण करण्यात येतील। त्याचप्रमाणे इथल्या नागरिकांच्या काही तक्रारी होत्या त्याच्या संबंधीचा पण आढावा घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये काही गोष्टी मार्गी लावता येतील। वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगावर टीका होते, समाधानकारक काम आहे का असं वाटतं का तुम्हाला? तर त्याच्याबाबतलं मी उत्तर देऊ शकत नाही, कारण वैष्णवी हगवणे प्रकरण असं आहे की कोणाचं काम समाधानकारक आहे किंवा नाही हे बघण्याचं नाही, तर तिने जे आत्महत्या केली आहे त्या आत्महत्या आहे का तिचा गूढ मृत्यू झालेला आहे, या संबंधी तिला न्याय मिळणं हे आत्ता मला असं वाटतं महत्त्वाचं आहे। आणि आत्ता गृह खात्यातर्फे खूप व्यवस्थित तपास आणि चालू आहे, पूर्ण तपास यंत्रणा त्याच्यामध्ये आहे, त्यामुळं त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचं काम निश्चितपणे करतो। चाकणकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होते, विरोधकांसहित स्वपक्षीय एजन्सी आहे रुपाली ठोंबरे म्हणतात त्यांनी राजीनामा द्यावा। मला असं वाटतं की त्यांच्या अंतर्गत प्रश्नासंबंधी मी बोलणं संयुक्तिक नाही आहे। मी बोलणं एक सरकार म्हणून हगवणे प्रकरणामध्ये आणि एक महिला म्हणून निश्चितपणे त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही एकही आमदार बैठकीला उपस्थित नव्हते, मला असं नाही वाटत की ज्यावेळेस आमचा दौरा होता त्यावेळेस दौरा होता आणि दौऱ्याच्या ह्याच्यामध्ये अचानक लावलेला दौरा होता, त्यांचे स्वतःचे कार्यक्रम होते पूर्वनियोजित आणि त्यामुळे ते नाही आहेत।